विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पासून प्रयत्न केले. दुर्दैवानं त्याच्यामध्ये आपल्या 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांना जबरदस्त किंमत मोजावी लागली. राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनिल देशमुखांनी घेतली होती आणि त्यांचं कामही उत्तम होतं. पण कुठेतरी जुन्या शिक्षण संस्थेला मदत करण्याच्या संबंधीचा काही निकाल घेतला. हे निमित्त काढलं आणि त्यांच्या खोटे खर्चे केले गेले आणि आज ते कोणत्या अवस्थेत हे तुम्हाला माहिती. सत्तेचा गैरवापर केला असता आणि त्यासाठी कुणी खर्चा भरला असता तर आपण समजू शकतो. इथं एखाद्या शिक्षण संस्थेला मदत करायची त्या दृष्टीनं कुणी आलं असेल तेही काही वर्षापूर्वी. पण काही करून एक चांगलं काम करणारा हा सहकार्याचं काम थांबवलं पाहिजे आणि एक दहशत निर्माण केली पाहिजे. या पद्धतीनं त्यांच्यावरची ही ॲक्शन घेतली गेली आणि ती गोष्ट नवाब मलिकांच्या बाबतीत सुद्धा झाली. नवाब मलिक जी काही भूमिका रोज मांडत होते त्याच्याकडे देशाचं लक्ष असायचं. म्हणजे मला कैकदा दिल्लीमध्ये सुद्धा ऐकायला मिळायचं की सकाळची 11 वाजताची त्यांची वर्तमानपत्राला ब्रीफिंग करायचं टायमिंग असायचं आणि त्यावेळेला दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा आमचे काही सहकारी विचारायचे कि आज नवाब भाई ने क्या कहा, नवाब भाई ने कौन से बात सामने लाई. त्यामुळे त्यांचं जे फ्रेश ब्रीफिंग असायचं त्याच्याकडे देशाचं लक्ष असायचं आणि त्यामुळं सत्ताधारी पक्षाच्या लोकांना हे सहन झालं नाही आणि त्यांच्यावर सुद्धा अशीच कुठलीतरी जुनी केस काढली आणि आज त्यांना आपल्यापासून बाजूला ठेवलेले. याचा अर्थ सत्य आहे की आज देशाचं राजकारण ज्यांच्या हातामध्ये त्या सगळ्यांनी सत्ता केंद्रित केली आणि त्या केंद्रित सत्तेच्या जोरावर विरोधी आवाज हा बंद फाडायचा हे सूत्र त्यांनी घेतलेलं आहे.
आपण बघितलं शेजारी मध्य प्रदेशचं सरकार होतं, कमलनाथसारखा मुख्यमंत्री त्या ठिकाणी काम करत होता. माणसं फोडली, सरकार फाडलं आणि भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं. कर्नाटकामध्ये असंच राज्य होतं, त्या ठिकाणी काँग्रेसचा मुख्यमंत्री होता. माणसं फोडली, आमिष दाखवली आणि माणसं फोडून तिथलं सरकार याच पद्धतीनं घालवलं. आणि त्यानंतर आपण आत्ताच पाहिलं की शिवसेनेतले काही लोक हाताशी धरले आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार चाललं होतं, तेही सरकार आज सत्तेपासून बाजूला करायचा निर्णय आजच्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी केला. ही उदाहरणं काय सांगतात? ही उदाहरणं हीच सांगतात की आम्ही सांगतो त्या पद्धतीनं कारभार करा, आम्ही सांगतो ती विचारधारा ही तुम्ही स्वीकारा, आणि ती जर स्वीकारली नाही तर आम्ही त्या ठिकाणी कुणी लोकशाहीच्या मार्गानं त्या ठिकाणी सत्तेवर आले तरीसुद्धा ती सत्ता आम्ही घालवल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सूत्र आज भाजपच्या दिल्लीच्या नेतृत्वाने केलेलं आहे. आज ठिकठिकाणी ही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. अधिकाराचा गैरवापर केला जातो आहे, दहशत निर्माण केली जाते. पण हे कितीही केलं तर या गोष्टी आता घडतील, पण या गोष्टी टिकत नसतात. कारण सत्ता हिचे काही गुणदोष असतात. त्या सत्तेचा एक दोष असतो की सत्ता ही केंद्रित होती, आणि केंद्रित सत्ता कुणाच्या हातामध्ये झाली की ती भ्रष्ट होते. आणि एकदा सत्ता भ्रष्ट व्हायला लागली की त्याचा परिणाम या पद्धतीनं सत्ता राबवतात त्यांच्यावर होतं. आज देशाची सत्ता केंद्रित झालेली आहे एका विशिष्ट लोकांच्या हातामध्ये, आणि ते म्हणेल त्या पद्धतीनं आज देशाचा कारभार चालवायचा ही भूमिका घेतली. आत्ताच मला येताना आमच्या एका सहकार्याने आज दिल्लीवर एक सर्क्युलर आलं. ते सर्क्युलर कोणासाठी? खासदारांच्यासाठी. पार्लमेंटचे आम्ही लोक मेंबर आहोत. खूपदा काय होतं, पार्लमेंटमध्ये एखादा जनतेचा महत्त्वाचा प्रश्न मांडला आणि त्याला सरकारच्या वतीनं लक्ष दिलं नाही, त्याच्यातून सभागृहात भांडण होतं. लोक पुन्हा पुन्हा मागणी करतात आणि त्या मागणीची जर नोंद त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी नाही घेतली तर सभात्याग करतात. आणि तिथं एक गांधीजींचा पुतळा आहे, खूप वेळेला गांधींच्या पुतळ्याच्या समोर जाऊन अन्य विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी एक प्रकारचं निदर्शनं करतात किंवा शांत भांडण बसतात. आता हा लोकशाहीचा अधिकार आहे. सभागृहात तुम्ही आमचं म्हणणं ऐकत नसाल आणि ते ऐकत नाही म्हणून आम्ही सभात्याग केला आणि बाहेर जाऊन गांधींच्या पुतळ्याच्या जवळ शांततेने बसलो, हा तर काही गुन्हा नाही. पण आज सर्क्युलर असं काढलं की गांधींचा पुतळा आणि पार्लमेंट इथं कुणी घोषणा द्यायची नाही, कुणी बसायचं नाही, कुणी धरणं धरायचं नाही, कुणी आंदोलन करायचं नाही. हे सगळे लोकशाहीतले मतं व्यक्त करण्याचे साधे सभ्यतेचे मार्ग आहेत. ते मार्ग पार्लमेंटच्या प्रांगणातसुद्धा आम्ही करून देणार नाही अशा प्रकारची आजच त्या ठिकाणी काढली आणि त्यासंबंधीचं एक नवीन बंधन पार्लमेंटच्या लोकांच्यासुद्धा आणण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली. याचा अर्थ एकच लक्षात घेतला पाहिजे की सगळी सत्ता आमच्या हातामध्ये आम्ही केंद्रित ठेवणार आणि त्या पद्धतीनं आम्हाला देश चालवायचा. ह्या असल्या गोष्टी टिकत नसतात. जगामध्ये जिथं जिथं हुकुमशाही आली तिथं गेली. आपण बघितलं श्रीलंकेचं काय चित्र दिसतं.
श्रीलंकेमध्ये एका कुटुंबाकडे राष्ट्रपती पद होतं, प्रधानमंत्री पद होतं, संरक्षण मंत्री पद होतं. सत्ता केंद्रित झालेली होती आणि ती केंद्रित झालेली सत्ता पाहिजे तशी आम्ही वापरणार. कुणी विरोध करतं म्हणलं तर आम्ही त्यांना तुरुंगात टाकणार. या गोष्टी श्रीलंकेमध्ये झाल्या. आज आपण बघतोय की श्रीलंकेच्या राष्ट्रपतीच्या घरात घुसून आज त्या ठिकाणची तरुण मुलं संघर्ष करत आहेत. सवंत घरानं जे सोडून आज कुठं बाहेर दिलेले आहेत. आज ही अवस्था श्रीलंकेमध्ये दिसते. लोक रस्त्यावर लाखोच्या संख्येनं आले, कारण या प्रकारे कुणी सत्तेचा गैरवापर करत असेल तर ती टिकत नसते. लोक त्याचा काहीतरी आवाज हा उठवत असतात आणि हे आज श्रीलंकेमध्ये घडलेलं आपण सगळेजण बघतो आहे, सगळं जग बघतं आहे. आणि त्यामुळं इथं जे काही घडतं आहे त्याची चिंता करायचं कारण नाही. आपण एकसंघ राहिलं पाहिजे. लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला हा अधिकार दिला. ही संस्था कशा पद्धतीनं चालवायची यासंबंधीचा आदर्श बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिलेला आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांचा हा आदर्श हा आपल्याला नजरेसमोर ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे. आणि ते जाण्याच्यासाठी एक जबरदस्त संघटना हवी आहे, शक्तिशाली संघटना हवी आहे. आणि ती संघटना राष्ट्रवादीच्या विचारानं आपण सगळेजण एकत्र करू शकलो तर माझी खात्री आहे की कोण दिल्लीवरनं सत्ता केंद्रित करून चुकीच्या रस्त्यावर देशाला न्यायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही धडा शिकू. आणि बाबासाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं देश योग्य रीतीनं चालेल कसा याची आपण खबरदारी घेऊ. आणि ते करण्याच्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे आणि ते करायला संघटना हवं आहे. मला आनंद आहे की थोडीशी या भागामध्ये आणि विशेषतः नागपूर शहर जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची शक्ती ही मर्यादित होती. अनिल बाबू आणि बाकीचे काही सहकारी कष्ट करत होते. आज दुर्दैवानं त्यांच्यावरच संकट आणलं आणि त्यामुळं इथं प्रभावीपणानं काम कसं करायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. पण हा असतानासुद्धा मला आनंद आहे की शहराचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे दिवसेंदिवस इथं पक्षाचं चित्र सुधारेल याच्यात माझ्या मनात शंका नाही. आज आणखीन पुढं जायचं आपल्याला असेल तर काही लोकांच्या मनामध्ये एक अस्वस्थता हे मला माहिती आहे की मागच्या वेळेला आपण जागा थोड्या लढवल्या, यावेळी किती जागा लढवायच्या, युती करायची का नाही, करायची असेल तर कोणत्या अटीवर करायची, त्या अटी जर मान्य होत नसतील तर निवडणूक कशी लढवायची याचा निकाल आपण सगळ्यांनी बसून एकत्र घ्या. तुमचा जो निर्णय असेल तो पक्षाचा निर्णय असेल ही काळजी त्या ठिकाणी मी घेतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथं पक्षाचा पाया हा मजबूत करायचा असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावंच लागेल. आणि त्याचीसुद्धा तयारी ही आपल्याला जे मतदारसंघ योग्य असतात त्याची प्रमुख लोकांनी बसून विचारविनिमय करावा. आम्हा लोकांच्या कानावर आत्ताच घालावं त्या दृष्टीनं सुद्धा आपण काही तयारी करू. नागपूर आणि हा सगळा परिसर एका दृष्टीनं आज भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व या ठिकाणी वाढलं असलं तरी खऱ्या अर्थानं नागपूर आणि नागपूरची मानसिकता ही पुरोगामी विचाराची मानसिकता आहे. जी देशातले महत्त्वाचे निकाल झाले ते इथं झाले. काँग्रेस एकेकाळी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये ज्यावेळेला इंग्रजांशी संघर्ष करायचा होता त्यावेळेला सामान्य लोकांना सहकाराच्या माध्यमातून एकत्र करून पुढे जाण्याचा निकाल हा काँग्रेसमध्ये नागपूरला झाला होता, नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला होता.
ज्याला हजरत पंडित जवाहरलाल नेहरू होते, महात्मा गांधी होते. स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये सामान्य माणसाला मूलभूत अधिकार मिळत नाही आणि त्यासाठी धार्मिक आणि जातीय शक्तीच्या माध्यमातून उपेक्षित समाजावर अन्याय होतो. त्या अन्यायातून सुटका करायची असेल तर प्रसंगी धर्म बदलायचा सुद्धा निकाल घ्यावा लागेल. हे सूत्र बाबासाहेबांनी मांडलं आणि त्यासंबंधीचा महत्त्वाचा परिवर्तनाचा निकाल या नागपूर शहरात त्यांनी घेतला आणि या प्रकारचा एक आदर्श दिला. आणि म्हणून नागपूर शहर हे ऐतिहासिक निर्णय हे घेण्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. इथला माणूस हा गरीब असेल पण तो लाचार नाही आहे. तो एकसंघ झाला तर अन्यायाच्या विरुद्ध उठतो, पेटून उठतो, चित्र बदलतो. आणि आज सवन देशावर, राज्यावर दिल्लीच्या काही विशिष्ट शक्तीच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करून एक वेगळी दिशा या देशात प्रस्थापित करण्याची जी तयारी आहे तिच्या विरुद्ध संघर्ष करायला नागपूर कधी मागं पुढं पाहणार नाही. आपण तयार असलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.